नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दामिनीने टीप दिल्याप्रमाणे वात्सल्य आश्रमाजवळ पत्रकारांचा गराडा असतो, त्याचबरोबर तेथे काही पोलीस सुद्धा असतात. इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तितक्यात तेथे येतात. ते गाडीतून खाली उतरतात आणि पुढे जाऊ लागतात. तोच पत्रकारांचा सर्व गराडा घोळका त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो आणि सर, वात्सल्य आश्रमात नक्की काय रहस्य आहे असं विचारतात. तेव्हा ते नो कॉमेंट असं म्हणून पुढे जातात. त्यांच्या सहकायांकडून सर्व माहिती घेऊ लागतात, कारण तेथे वात्सल्य आश्रमामध्ये जमिनीत तरी मृतदेह गाडलेला आहे अशी त्यांना टीप मिळालेली असते. सर्व माहिती आता इन्स्पेक्टर साहेब जेव्हा घेतात तेव्हा ते विचार करू लागतात. ठिकाणी पत्रकार सर्व आढावा घेतात आणि लगेच त्याची बातमी देऊ लागतात. म्हणतात की वात्सल्य आश्रमामध्ये आहे एक खूप मोठं रहस्य. विलासचा खून झाला की या नवीन प्रकरणाचा काही संबंध आहे का हे आपण पाहूयात, कारण आपण इथे बघू शकताय की पोलीस हे ती कारवाई करतायत. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या सहकायांकडून सर्व माहिती घेतात आणि माहिती घेतल्यानंतर जो टीप देणारा माणूस असतो ना, तो दामिनीचाच माणूस असतो. त्या माणसाकडे जात इन्स्पेक्टर साहेब विचारतात, काय झालं बोला. मग आता तो खोटं सांगू लागतो. दामिनीने जसं सांगितलेलं असतं तो इन्स्पेक्टर साहेबांना यांना सांगू लागतो की सर, माझं कामच आहे या भागात कुत्री फिरवणं, म्हणजे या परिसरातील 8 कुत्री मी इकडे फिरवतो. पण तुम्हाला सांगू साहेब, या बाजूला कुत्री आणली ना तर ती सारखी भुंकतात, पण मी कधीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, नेहमी दुर्लक्षच करतो. पण आज तो वेंगुर्लेकरांचा बॉबी तो माझ्यासोबत होता आणि मी त्याला घेऊन आलो तर तो अगदी जोराजोरात भुंकायलाच लागला आणि या बाजूला मला खेचायला लागला. अगदी फरफटच इकडे घेऊन आला. मला काही कळलं नाही. नंतर मग मी विचार केला, या गेटमध्ये ना काहीतरी डेंजर आहे, पण हा वात्सल्य आश्रम तर कधीपासून बंद आहे. काही कळलं नाही साहेब, पण मी लगेचच तुम्हाला फोन केला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याचं सर्व बोलणं ऐकून घेतात आणि ठीक आहे असं म्हणतात. तर आता जमिनीमध्ये खरंच मृतदेह आहे का हे पाहण्यासाठी, त्यात सर्व व्हिडिओ शूट करण्यासाठी पत्रकार हे सारखे पुढे जात असतात. तर इन्स्पेक्टर साहेब त्याचबरोबर त्यांचे सहकारी हे त्यांना मागे जायला सांगतात. आता इन्स्पेक्टर साहेबांचे जे पोलीस सहकारी असतात ते तेथे अजूनच उकरत असतात. माती जशी जशी ते खाली उकरत जातात तसं त्यांच्या हाताला काहीतरी लागतं आणि तो असतो एक हाडाचा सांगाडा. मग आता तो हाडाचा सांगा पाहून सर्वांना मोठा शॉक बसतो. मग त्यानंतर पत्रकार पुढे येऊ लागतात आणि व्हिडिओ शूट करू लागतात. तर सावंत इन्स्पेक्टर म्हणतात, यादव, या सर्वांना अगोदर बाहेर काढा आणि हा एरिया सील करा. काही वेळानंतर तो एरिया आता सर्व पोलीस हे सील करून टाकतात. त्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आलेले असतात ते तो हाडाचा सांगा घेऊन तिकडे जातात. बाहेर पत्रकार हे उभेच असतात. त्याची सर्व घटनेची लगेच न्यूज करू लागतात. म्हणतात की वात्सल्य आश्रमामध्ये घडला आहे खूप मोठं रहस्य आणि हे रहस्य नक्की विलासच्या खुनाशी संबंधित आहे का? जो काही हाडाचा सांगा इथे सापडला आहे का? या नवीन प्रकरणाशी काही संबंध आहे का? पण पुढे पाहणारच आहोत आणि पोलीस त्यांची कारवाई सुद्धा करतायत. तर इकडे सर्वजण हाडाचा जो सांगा असतो त्याचे हात पाय सर्व काही इन्व्हेस्टिगेशन साठी घेऊन चाललेले असतात. आता पोलिसांनाही शॉक बसलेला असतो की हा सांगा इथे आला कसा काय, कारण अगोदर विलासच्या खुनानंतर अगदी 5-6 वेळा तरी तो आश्रम पिंजून काढलेला असतो, तेव्हा तर काही सापडलेलं नव्हतं. मग अचानक असं कसं इथे हा सांगडा आलाच कुठून? इन्स्पेक्टर सावंतांना प्रश्न हा पडलेला असतो. तर इकडे पत्रकार हे अजूनच त्याची ब्रेकिंग न्यूज करू लागतात. मधुभाऊंवर आरोप करत या आश्रमाचे जे मालक आहे मधुकर पाटील यांच्यावर अगोदरच एक खुनाचा खटला सुरू आहे. त्यात हा दुसरा खून, म्हणजे नक्की त्यांनीच केलाय का हा खून? पोलीस खोलवर जाऊन आता तपास करतीलच आणि आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांचा या बॉडीशी काही संबंध आहे का, तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहोत. म्हणून पत्रकार तेथून जातच नसतात.
दुसरीकडे अर्जुन रूममध्ये असतो, खूप इमोशनल झालेला असतो. सारखे सारखे आता अश्विनचेच विचार येत असतात, कारण अश्विनचा तो बोलण्याचा बदललेला टोन, त्याचबरोबर माझा भाऊ लोभी आहे. तो प्रॉपर्टीसाठी माझ्याशी भांडतोय आणि त्याचबरोबर त्याला या सर्व संपत्तीचा, पैशांचा मोह झाला आहे. हे अर्जुनवर केलेले आरोप, हे सगळे त्याला आठवत असतात आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी मधला तुला नको असलेला मी वाटेकरी आहे, असा जेव्हा अश्विनने आरोप केलेला असतो ना, तेव्हा खरंतर अर्जुनला काय करावं सुचत नसतं, कारण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो की माझा अश्विन एवढा बदलेल. आणि त्याचबरोबर हे घर फक्त अर्जुन सुभेदारच नाही, तर डॉक्टर अश्विन सुभेदार आणि त्याच्या बायकोत सुद्धा हे घर आहे, असं हक्काने म्हणणारा अश्विन हा सारखा सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत असतो, कारण अश्विनच आजच रूप त्याने पहिल्यांदा पाहिलेलं असतं आणि ते फक्त आणि फक्त या भामट्या प्रियामुळे, कारण प्रियाने अश्विनच्या मनात खूप काही आता भरवलेलं असतं. त्यानंतर सायली तेथे येते आपल्या अर्जुनला, तिने अशा अवस्थेत आता एवढं कधी पाहिलेलं नसतं. मग आता ती म्हणते, सोडा ना सगळं, अहो आपल्या घरामध्ये ना काही दिवस नुसते हसण्याचे आवाज देत होते, सर्वजण एकमेकांबरोबर अगदी गोड बोलत होते, घरामध्ये आनंदी आनंद होता आणि हे त्या प्रियाला नाही बघवलं. मग आपण तरी काय करणार. हर्ट झालेला अर्जुन म्हणतो, आता मला या तन्वीच्या वागण्याचं काहीच वाटलेलं नाही, कारण मला माहीत आहे की ती तशीच आहे, पण अश्विन माझा भाऊ हा बायकोच इतकं कसं ऐकू शकतो, कारण त्याची बायको ही दोन भावांमध्ये मुद्दाम भांडायला लावती आहे, याला कळत नाहीये का, असं दुःखी झालेला अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली विश्वासाने त्याला सांगते, कळेल, नक्कीच कळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग अर्जुन विचारतो, जर नाहीच कळलं तर तुम्हाला सांगू, खरं तर खूप मॅच्युअर आहे अश्विन, खूप हुशार आहे माझा अश्विन, परंतु लग्न झाल्यापासून एवढा मूर्खासारखा का वागतोय ना, मला तेच कळत नाहीये. सायली म्हणते, कारण ते त्यांच्या बायकोची बाजू घेत आहेत आणि नव्याचं कर्तव्य करतायत, दुर्दैवाने ते हे सगळं ना खूप आंधळेपणाने करतायत. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायकोची बाजू घेताना एकदाही भावाचा विचार नाही करावासा वाटला का त्याला. अगं लोभी म्हणाला तो मला, मी आणि लोभी हा शब्द अर्जुनच्या अगदी काळजाला लागलेला असतो आणि त्यामुळे त्या बिचाऱ्याच्या डोळ्यातून सारखं पाणी येत असतं, तो खूप रडत असतो आणि सायलीला त्याच हे दुःखच पाहवत नाही. दुसरीकडे प्रिया आणि अश्विन हे दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा अश्विन आता अर्जुन विरोधात सगळ्या काही गोष्टी प्रियाला सांगू लागतो, तर प्रिया अगदी साळसूतपणाचा आवाहून ते ऐकत असते. अश्विन सांगू लागतो, तुला माहीत नाही, पण लहानपणी ना दादाला सगळं असं हातात असायचं, प्रत्येक गोष्ट जी त्याने मागितली ना ती लगेच अशी एका क्षणातच त्याच्या हातात असायची, आणि माझं ना साधी पेन्सिल हवी असेल ना तरीही 10 वेळा मला ती मागावी लागायची घरच्यांकडे. तेव्हा प्रिया आता विचारते, म्हणजे तुला अशा वापरून टाकलेल्या नेहमी तुटलेल्याच वस्तू मिळायच्यात का रे, तुला आधीपासून या घरात मान नव्हताच का. बायकोचा बैल झालेला अश्विन म्हणतो, नव्हता, मला कधीच या घरात मान नव्हता आणि अगोदर ते लक्षात नाही आलं, कारण मी लहान होतो ना, आणि आता ना मला आपल्या लग्नानंतर दादाच्या वागण्यातून दिसतं की त्याला ना तो मोठेपणा हवाय, आणि आता तर मी त्याला त्याचा कॉम्पिटिटर वाटायला लागलोय, असं प्रियाला उगीच अर्जुनची चुगली करत तो सांगत असतो. तर प्रिया म्हणते, अरे अश्विन, अशा खोट्या मनाची माणसं असतात ना, ती ना नेहमी असंच वागतात. अरे प्रत्येकाकडे तुझ्या इतकं असं निर्मळ मन नसतं ना रे. आणि तुला सांगू अश्विन, तू कसा आहेस ना हे त्या अर्जुन आणि सायलीला कळण्याची लायकी सुद्धा नाहीये, असं म्हणून ती सरळ सरळ अगदी अर्जुन सायलीची लायकी काढत असते. तेव्हा अश्विन हा तिच्याकडे पाहतच राहतो. अर्जुन रडतच सायलीला विचारत असतो, लग्नानंतर एवढं कोणी कसं बदलू शकतं, कुणी ओरडलं तर माझ्या मागे लपणारा माझा अश्विन, आणि कुणी चॉकलेट दिलं तर त्यातलं अर्ध चॉकलेट माझ्यासाठी ठेवणारा माझा अश्विन, आणि परीक्षेत जर कमी मार्क्स मिळाले तर सर्वात अगोदर मला सांगणारा अश्विन हा कुठे हरवलाय आता, आणि हा कुठला मुलगा आहे नक्की, मला ओळखतच नाहीये, हा नक्की माझा अश्विन आहे का.
कारण त्याच्या मनात माझ्याविषयी एवढं विष आहे कसं काय तेच मला कळत नाही. तेव्हा सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते, तुमचा भाऊ कुठेच गेलेला नाहीये, थोडा झाकाळाला गेलेला आहे कारण त्याच्यावर ना प्रियाचा प्रभाव आहे म्हणून. पण तुम्हाला एक सांगू अश्विन, भाऊजींच्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे आणि ते प्रेम ना तुमच्या दोघांमधलं कधीही संपणार नाहीये. असा सायली आता खात्रीनेच अर्जुनला विश्वास देते. त्यानंतर सायली म्हणते, हो. रागाच्या भरामध्ये ते वेडवाकडे बोलतात, हे मला मान्य आहे, तुमच्या दोघांचं रक्ताचं नातं आहे आणि ते कसं तुटेल सांगा ब्र. त्यावेळी अर्जुन इमोशनल होतो आणि म्हणतो, ते जर तुटलं ना तर मी अगदी मोडून जाईल, कारण मी माझ्यासाठी माझ्या भावाच्या नजरेमध्ये एवढा तिरस्कार नाही कधी बघू शक. हे ऐकून सायलीलाच आता धक्का बसतो. तेव्हा सायली अजूनच त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. अश्विनच हे बोलणं अर्जुनच्या मनाला एवढं लागलेलं असतं ना की सायली सुद्धा आता त्याला समजू शकत नसते. दुसरीकडे अश्विन प्रियाला सांगत असतो, माझ्या मनात दादाविषयी एवढा राग आहे ना, असं वाटतं की तो कधीच संपणार नाहीये. माझ्या मनात त्याची काय इमेज होती आणि तो कसा वागलाय. अर्जुन वरचा राग व्यक्त करत तो प्रियाला सांगत असतो आणि अर्जुन विषयी खूप काही वाईट साईट बोलत असतो. ते पाहून प्रिया मात्र गालात हसते. अश्विन जवळ जाते आणि त्याला म्हणते, अरे जेव्हा जेव्हा तो तुझ्याबरोबर चांगलं वागत होता ना, ती सगळी फक्त नाटक आणि नाटकच होती, कारण आज जो बाहेर वागलाय ना ते त्याचं खरं रूप आहे. असं अर्जुन विरोधात ती काही बीही अश्विनच्या मनात भरवू लागते. तेव्हा अश्विन म्हणतो, पण ते मला आत्ता कळतंय ना. अगं पूर्वी मला असं वाटायचं दादा मला खूप समजून घेतोय, माझ्यावर एवढं प्रेम करतोय, मला प्रोटेक्ट करतोय, पण आता कळतंय की तो फक्त आणि फक्त त्याची हुशारीच मिरवत होता. अश्विनलाच कसं काही जमत नाही, मीच त्याला कशी मदत करतो फक्त आणि फक्त हेच दाखवायचं होतं त्याला. मग प्रिया आता अजूनच शहाणपणाचा आव्हान आणते आणि म्हणते, जाऊ दे ना, उशीर का होईना. अरे अश्विन, पण तुझे डोळे उघडले. पण तुला एक सांगू अश्विन, तू अर्जुन समोर आज जो स्टॅट घेतला ना ते पण अगदी स्वतःसाठी मला तुझा इतका अभिमान वाटतो ना, तुला शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. आता माझं ऐक अश्विन, अजिबात आता मागे हटायचं नाही हा, कारण धाकटे धाकटे म्हणून पुन्हा कधीही हिणवून घ्यायचं नाही असं स्वतःला. तेव्हा प्रियाच्या बोलण्यामध्ये लगेचच येत अश्विन हात पुढे करतो आणि तू माझ्या सोबत आहेस ना नवी असं विचारतो. तेव्हा प्रिया त्याच्या हातात हात ठेवते आणि म्हणते, हो अश्विन, मी नेहमीच कायम आयुष्यभर तुझ्या सोबत असेल. तेव्हा अश्विन म्हणतो, मग मी कुणाच काहीही कधी ऐकून घेणार नाही. आता प्रियाला हेच अश्विन कडून वधवून घ्यायचं असतं आणि अश्विन तसा बोललेला सुद्धा असतो. त्यानंतर तो म्हणतो, तुझ्या नव्याच्या स्वाभिमानाला कुणीही कधी का लावणार नाही. तर प्रिया आता हो असं म्हणते आणि त्याला तसा विश्वास देते. परंतु आता तिच्या मनामधून अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात की एवढं सगळं होऊन देखील पूर्णा आजी आणि प्रतापने माझ्यावर अविश्वास दाखवून देखील हा अश्विन माझ्यासोबत आहे याचाच तिला खूप आनंद झालेला असतो आणि म्हणूनच ती मनातून खूप खुश असते आणि अश्विनला फक्त वरवर दाखवत असते की मी तुझ्या सोबत आहे म्हणून. दुसरीकडे पत्रकार काही बीही न्यूज करू लागतात की आज तुम्हाला आम्ही खूप मोठी वात्सल्य आश्रमामधून अपडेट देणार आहोत, कारण वात्सल्य आश्रमामध्ये ये घडलेला हा दुसरा खून आहे आणि हा योगायोग तर नक्कीच असू शकत नाही आणि हे दोन्हीही खून एकाच व्यक्तीने म्हणजे मधुकर पाटील यांनीच केले आहेत असं लवकरच सिद्ध होईल. आणि हे जे परोपकारी मधुभाऊ होते त्यांचा नेमका खरा चेहरा कोणता, तर दुसरे जे पत्रकार असतात ते अर्जुन आणि दामिनी हे दोघेही आता मोठे वकील समोरासमोर आहेत. दिग्गज वकील एकमेकांविरोधात कशी साक्ष देणार आहेत, त्याचबरोबर कशाप्रकारे या केसला सामोरे जाणार आहेत हे आपण आता पाहणारच आहोत. अशी न्यूज टीव्हीवर देऊ लागतात आणि मधुभाऊंना पुन्हा एकदा खुनी ठरवण्याचा
ते प्रयत्न करत असतात. इकडे सायली आता कपड्यांच्या घड्या घालत रूममध्ये बसलेली असते तर अर्जुन आपला पुस्तक वाचत बसलेला असतो. तेव्हा चैतन्याचा अर्जुनला फोन येतो. अर्जुन कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो, बोल ना चैतन्य, काय झालं? मग चैतन्य जरा घाबरलेला असतो. तो विचारतो, काय रे अर्जुन, तू घरी आहेस ना? मग लेटेस्ट न्यूज पाहिले का? तेव्हा लेटेस्ट बेस्ट न्यूज म्हणजे नक्की काय असं अर्जुन आता आश्चर्याने विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू पटकन न्यूज बघ. त्यावेळी आता अर्जुन फोन ठेवतो आणि सायलीकडून तिचा फोन मागतो. सायली विचारते, काय झालं? पण तिला पण जरा घाबरल्यासारखंच होतं. अर्जुन तिच्याकडून फोन घेतो तर आता पहिल्यांदाच न्यूज आश्रमाची झळकत असते की या आश्रमामध्ये सापडलेला हा दुसरा मृतदेह आहे आणि मधुकर पाटलांचा या खुनाशी नक्की, या मृतदेहाशी नक्की काय संबंध आहे? खून पाटलांनी केला असेल तर विलासचा खून सुद्धा त्यांनीच केलाय, आपण असं समजायचं का? अशी पत्रकार काही बीही न्यूज देऊ लागतात आणि ही सगळी न्यूज अर्जुन आणि सायली हे दोघेही पाहतात आणि त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळं पाहून तर अर्जुनला काही सुचत नाही. सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, काय आश्रमामध्ये दुसरा खून? हे कसं घडलं? पण असं म्हणून तिला खूप टेन्शन येतं आणि ती बिचारचारी अशी पटकन खाली बसते आणि खूप रडू लागते, कारण तिच्यासमोर फक्त मधुभाऊंचा चेहरा येत असतो. अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली असताना हे काय अगदीत होऊन बसलं हाच प्रश्न तिला पडतो. त्यामुळे ती घाबरते आणि खूप रडत असते. तर चैतन्याचा फोन आता सुरूच असतो. तो विचारतो, काय रे अर्जुन, ऐकली का? पाहिली का तू ती न्यूज? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, जरा टेन्शनचंच काम आहे. एक काम कर, पोलिसांकडून सर्व गोष्टींचा आढावा घे, या सर्व अपडेट्स दे. तेव्हा चैतन्य हो म्हणतो. त्यानंतर आता घाबरलेल्या सायलीला अर्जुन समजावू लागतो की हे बघ, मीडियापर्यंत अर्धी बातमी पोहोचली असेल आणि त्यांनी उगाच काहीही घटनेची पडताळणी करता असं सांगितलं असेल, पण टेन्शन घेऊ नकोस आहे ना मी? त्यावेळी सायली विचारते, पण माझ्या मधुभाऊंच नक्की काय होणार? त्यांना परत पोलीस तर घेऊन जाणार नाही ना? अशी भीती ती व्यक्त करून दाखवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं काहीही होणार नाहीये. आता मला फक्त एकदा कळू दे की नक्की घडलं काय हे सगळं. अरकरण मी सॉर्ट आउट करेल, आय प्रॉमिस यू. असं म्हणून तो सायलीला धीर देतो आणि तिला जवळ घेतो. तर सायली बिचारी मधुभाऊंच्या काळजीमुळे खूप रडत असते. दुसरीकडे प्रिया आता रविराजच्या घरी जाऊन पोहोचलेली असते. आता रविराज तेथे नसतात, त्यामुळे प्रिया मुद्दामच तेथे गेलेली असते सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी. मग नागराजला ती विचारते, काय हो, आज किल्लेदार इथे नाहीये म्हणून मुद्दामच आलीये इथे मी, पण कोर्टामध्ये जे काही झालं त्यानंतर तो किल्लेदार काही बोलला का हो? कारण मला तर साधा एक कॉल सुद्धा केला नाहीये त्याने. तेव्हा नागराज म्हणतो, अगं त्या दिवशी तुला जेव्हा कलून दिला ना त्याने, त्यानंतर तो काही बोललाच नाहीये, कारण त्याच्या डोक्यात काय चाललंय ना ते कळतच नाहीये. तेव्हा प्रिया डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे यार, एकतर इथे नवीन प्रकरण डोक्यावर शिजते आणि सांगू तुम्हाला चुली मी याबद्दलच बोलायला इथे आलीय. असं म्हणून ती इकडे तिकडे पाहते जेणेकरून सुमन आणि प्रतिमाने काही ऐकू नये ना यासाठी. तेव्हा ती विचारते, काय हे आश्रमामध्ये नवीन डेड बॉडी सापडली आहे, ती कुणाची आहे? काय प्रकरण आहे आणि कुठून आणलीय? तेव्हा नागराज आता हळूच सांगतो, हा दामिनी आणि महिप्तचा नवीन प्लॅन आहे, ते सुद्धा मधुभाऊंना अडकवण्यासाठी. हे ऐकून आता प्रियाला धक्काच बसतो. तेव्हा प्रिया आता घाबरूनच विचारते, आता या नवीन गोष्ट नक्की कशासाठी? कारण एका खुनासाठी सुद्धा मधुभाऊंना एकही शिक्षा अजून तुम्हाला देता आली नाहीये. आता कशाला या नवीन गोष्टी मधुभाऊंच्या आणि माझ्या माथी मारताय? तेव्हा नागराज विचारतो, काय तुझ्या माथ्यावर? त्यावेळी प्रिया म्हणते, हो, तुम्ही हे जे काही बिंडोक प्लॅन करता ते माझ्या माथ्यावरच मारता ना, कारण तुम्ही हे जे काही करता ते निस्तरायला तुम्हाला माझीच मदत लागते. पण मी आत्ताच तुम्हाला सांगते, जर यामध्ये काही गडबड झाली मी अजिबातच इन्व्हॉल्व होणार नाही. तेवढा हा खून कसा पचवायचा ना ते तुम्ही तुमचं बघा. असं रागातच जेव्हा ती नागराजला म्हणते तेव्हा नेमकीच प्रतिमा तेथे येते आणि सगळं बोलणं ऐकते. परंतु या दोन
ही मूर्खांच तिच्याकडे लक्षच नसतं तेव्हा प्रतिमाला आता हे सगळं ऐकून धक्काच बसतो आणि तिच्या हातात जो पाण्याचा ग्लास असतो ना तो पटकनच खाली पडतो. ते दोघेही आता प्रतिमाकडे पाहू लागतात. नक्की काय झालं पाठीमागे? मग आता हे दोघेही खूपच घाबरतात. प्रतिमा विचारते, खून म्हणजे काय म्हणायचं तन्वी? नक्की तुला कुणाचा खून? दोघांच नक्की काय चाललं? काय होतं असं? अस्ती विचारते, कशाबद्दल नक्की बोलत होतात? त्यावेळी प्रिया म्हणते, अगं नाही आई, आम्ही काय कुठे बोलत होतो असं म्हणून ती प्रतिमाला खोट पाडण्याचा नेहमीसारखा प्रयत्न करते. प्रतिमा म्हणते की कुणाचा तरी खून पचवण्याच्या गोष्टी तुम्ही दोघे करत होतात बरोबर ना? मग आता प्रिया आणि नागराज थोडे घाबरतात. प्रिया हसते आणि म्हणते, काका अहो आईने काही ऐकलं तर? खून ऐकलं? मग प्रिया सांगते, अग आई खून नाही तर ऊन. अगं मी म्हणत होते की बाहेर किती ऊन वाढलंय ना, किती गरम होते हे बघ ना, आता घाम सुद्धा आलाय. असं म्हणून ती घाम पुसण्याची नाटकं करते. तेव्हा प्रतिमा आता उलट तिलाच खोट पाडते आणि म्हणते, अगं नाही तन्वी, ऊन कधीही पचत नसतं. तू खूनच पचवण्याबद्दल बोलत होतीस आणि हे मी ऐकलं. तेव्हा नागराज हणतो, अगं वहिनी तू काही सुद्धा काय बोलतीयस? अगं ऊनच म्हणाली ती, असं खून बिन कशाला बोलू, उगीच आम्ही उगीच तुझं ना काहीतरी असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही तन्वी, मी एवढं चुकीचं कसं ऐकेन सांग ब्र तू? तेव्हा प्रिया म्हणते, आई हे बघा मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला अजिबात आवडत नाही, पण मला तेच तेच दिसतंय ना आणि म्हणून बोलावं लागतंय मला. सांग आई, तू गोळ्या वेळेवर घेत नाहीयस ना? अगं म्हणून तुला हे सगळं दिसतंय आणि ऐकू येते. तेव्हा नागराज सुद्धा आता प्रियाच्या बोलण्यामध्ये हो करतो आणि म्हणतो की खरं आहे, अगदी खरं आहे हे तिचं बोलणं वहिनी. अगं तू औषधच वेळेवर घेत नसेल आणि म्हणून हे सगळं होतंय. तू अगोदर स्वतःची काळजी घेत जा ब्र. तेव्हा प्रतिमा बिचारी तळमळीने सांगत असते की भाऊजी अहो मी माझी सगळी औषधं अगदी वेळेवर घेतीये, तुम्ही असं का बोलताय ना, मलाच कळत नाही. तेव्हा प्रिया विषय बदलते आणि म्हणते, बापरे किती उशीर झालाय, मला ना आता लवकरात लवकर निघायला हवं ना काका? तेव्हा नागराज म्हणतो, जा हा तन्वी तू जा आता. तेव्हा प्रिया म्हणते, बर आई ऐक, तू ना व्यवस्थित तुझी काळजी घे, मला ना तिथे बसून तुझ्या काळजीने जीवाला घोर लागतो. प्रिया तेथून लगेच गेल्यानंतर आता नागराज सुद्धा सुमन सुमन अग हे आवरून घे ब्र असं म्हणून आतमध्ये जातो आणि प्रतिमाला टाळतो. दुसरीकडे अर्जुन संतापलेला असतो आणि कुणाला तरी विचारत असतो, ही टीप कोणी दिली आणि कशी मिळाली? बाकी सर्व डिटेल्स मला चैतन्य सरांनी सांगितले आहेत, मला याबद्दलच माहिती पाहिजे की नक्की तुम्हाला ला टीप दिलीच कुणी? तर आता सायली खूप घाबरलेली असते तर चैतन्य तिला शांत राहायला सांग. तुम्हाला इन्फॉर्मेशन कधी मिळाली आणि तुम्ही कधी माहिती काढताय? मला प्रत्येक घटनेची डिटेल्स हवी आहेत लवकरात लवकर असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. मग अर्जुनच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. ही दामिनी देशमुख ना हरतीय हे तिला सहन होत नाही आणि म्हणूनच ती असा पाठीवर वार करेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन पण हे असे प्लॅन आहेत ना, ते फार फार काळ वर्क होत नाही रे. तर घाबरलेल्या सायलीला धीर देत चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. हे बघ आता ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे थोडीशी खळबळ माजेल आणि कदाचित मधुभाऊंना यात गुंपल सुद्धा जाईल, पण लवकरच कळेल की त्यांचा यामध्ये काही संबंध नाहीये. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, त्या दामिनी देशमुखला ना आता धडा शिकवायलाच हवा आणि ही नक्की कुठली पद्धत आहे केस जिंकण्याची? तेव्हा रागातच सायली विचारते, ते सगळं त्या दामिनीने आई महिपनेच केले ना? तेव्हा अर्जुन विचारतो, मग अजून कोण करणार आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो, पण आता मधुभाऊंना अरेस्ट होणार नाही, ही आपली अगदी पहिली प्रायोरिटी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतोयस तू एक काम कर, आपल्या जो इन्फॉर्मर आहे ना त्याच्या
टॅक्टमध्ये रा आणि अटीसिपेटरी बेल साठी तूच अप्लाय कर. तेव्हा चैतन्य हो म्हणतो आणि सायलीला टेन्शन घेऊ नको असं सांगून तो कामाला लागतो. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो चल तू आपण मधुभाऊ बरोबर बोलू. सायली म्हणते काय नको नको ही बातमी मधुभाऊ पर्यंत पोहोचलेलीच ब्री. अहो हा धक्का मी पचवू शकत नाहीये तर मधुभाऊ कसे पचवू शकतात. तेव्हा अर्जुन म्हणतो ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार. त्यांना चुकीच्या पद्धतीने कळण्यापेक्षा आपणच त्यांना जाऊन सांगू आणि त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगू असं म्हणून तो तिचे हात प्रेमाने हातात घेतो आणि म्हणतो हे बघ आता तुला ना स्ट्रॉंग राहायला हवं. भाऊंना त्यांची स्ट्रॉंग साहू दिसली असली तरच ते खचणार नाहीत आणि खरं काय आहे ना ते एक ना एक दिवस असं बाहेर येणारच आहे. तोपर्यंत ही केस कशी कुठे काय वळण घेईल ना खरंच हे सांगता येणार नाही आणि आपण त्यांच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे हो की नाही. तेव्हा सायली हो म्हणते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पत्रकार हे अर्जुनच्या घरी आलेले असतात. मधुभाऊ इथेच राहतात का विचारतात. अजून काही प्रश्न विचारू लागतात. कल्पना रागातच म्हणते तुमच्या कोणत याही प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. मधुभाऊंना सर्व प्रश्न विचारतात पण एकाही प्रश्नाचे उत्तर मधुभाऊ देत नाहीत. घाबरतात. अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो काय झालं धर्मात काय घडलं हे सगळे इन्स्पेक्टर साहेब सांगतात आणि त्याच प्रकरणात आम्ही मधुभाऊंना अटक करायला आल्याचं म्हणतात. तर मधुभाऊंना आता ते अटक करणार असतात. तेवढ्यातच चैतन्य आता बेलचे पेपर घेऊन तेथे येतो. अर्जुन तो तुम्ही आता मधुभाऊंना अटक करू शकत नाही. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.